एक सामायिक समीकरण आरेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. समीकरण x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर 4. इथे x ची किंमत आपल्याला 3 दिलेली आहे, y ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. x ची किंमत आपल्याला 3 दिलेली आहे, y ची किंमत आपल्याला इथे 0 दिलेली आहे, म्हणून इथे y ची किंमत 0 असेल. पुढे x ची किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे, y ची किंमत आपल्याला 5 दिलेली आहे. तर चला मग x ची किंमत काढूया. x बरोबर किती? y बरोबर 5 ही किंमत x अधिक y बरोबर 3 मध्ये ठेवून समीकरण x अधिक y बरोबर 3 आता म्हणून x अधिक y ची किंमत आपल्याला इथे 5 दिलेली आहे, म्हणून y ची किंमत 5 बरोबर 3. म्हणून x बरोबर, आता इथे पहिले आपण 3 किंमत लिहूया आणि इकडच्या अधिक इकडे येऊन वजा 5 झाले, म्हणून x बरोबर 3तून 5 जात नाही, 5तून 3 गेले, 5ला वजाचा चिन्ह वजा 2 अशी x ची किंमत आपल्याला वजा 2 आली, म्हणून x ची किंमत इथे मिळेल. मग x ची किंमत आपली वजा 2 आणि ची किंमत इथे 5 आहे. तसेच x ची किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे, y ची किंमत आपल्याला इथे 3 दिलेली आहे व x व y ची किंमत आपल्याला इथे 0 व 3 दिलेली आहे, म्हणून x ची किंमत इथे असेल. x वजा y बरोबर, आता x वजा y बरोबर 4 समीकरणाचा तक्ता पूर्ण करूया. इथे x ची किंमत आपल्याला विचारलेली आहे, y ची किंमत आपल्याला इथे 0 दिलेली आहे, तर आपण इथे x ची किंमत काढूया. y बरोबर आपल्याला 0 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून, समीकरण आहे आपलं x वजा y बरोबर 4. इथे x ची किंमत दिली नाही, म्हणून x वजा y ची किंमत 0 आहे बरोबर 4, ते y ची किंमत 0 आहे, म्हणून x बरोबर 4, इकडचे वजा 0 इकडे अधिक 0 होते, x बरोबर 4. x ची किंमत इथे आपली 4 येईल, तर इथे आपण 4 लिहूया x ची किंमत, आणि इथे 4 आणि y ची किंमत 0 दिलेली आहे. ठीक आहे. आता पुढे x ची किंमत आपल्याला इथे वजा 1 दिलेली आहे आणि y ची किंमत इथे विचारलेली आहे, तर मग y ची किंमत काढूया. x बरोबर वजा 1 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून, समीकरण आपलं तेच x वजा y बरोबर 4, म्हणून x ची किंमत आपल्याला वजा 1 दिलेली आहे, वजा y बरोबर 4, म्हणून वजा y बरोबर 4, इकडचे वजा 1 इकडे येऊन अधिक 1 होते, तर वजा y बरोबर 4 आणि 1 5. आता इथं आपल्याला अधिक y ची गरज आहे, म्हणून y बरोबर हे वजाचं चिन्ह वजा 5 असं होईल, म्हणून y ची किंमत आपली आली इथे वजा 5. इथे वजा 1 आणि y ची किंमत आपली वजा 5. पुढे आपल्याला 0 आणि वजा 4 ही किंमत दिलेली आहे, तर हे गणित आपलं इथपर्यंतच होईल. आता पेज नंबर 8, कृती 1 ही कृती बोर्डाच्या परीक्षेत इम्पॉर्टंट आहे. ही कृती आपल्याला 2 ते 3 मार्काला बोर्डामध्ये विचारू शकतात. कृती 1, x वजा y बरोबर 1, 5x वजा 3y बरोबर 1 ही एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी खाली दिलेल्या सारण्या पूर्ण करा. इथे आपल्याला x ची किंमत 0 दिलेली आहे, y ची किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे, तर x ची किंमत 0, y ची किंमत आपण आता काढूया. x बरोबर 0 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून, समीकरण आहे आपलं x वजा y बरोबर 1. x ची किंमत इथे 0, वजा y बरोबर 1. आता वजा y बरोबर 1, इकडचे अधिक 0 इकडे येऊन वजा 0 होतील, म्हणून वजा y बरोबर 1तून 0 गेला 1,
वाय बरोबर, आता हे वजाचं चिन्ह इकडे येईल आणि हे वजा 1 होईल. आता इथे आपल्याला वजा वाय बरोबर 1 दिलं होतं, पण आपल्याला इथे अधिक वायची किंमत पाहिजे, म्हणून हे वायचं वाय इथेच आणि हे वजाचं चिन्ह आपण तिकडे जायचं. किंवा असंही बोलू शकतो आपण की दोघांचे चिन्ह चेंज केले की हे वजाचं चिन्ह अधिक होईल आणि इथे अधिकचं चिन्ह वजा होईल. आता इथे आपल्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्स बरोबर इथे किंमत एक्सची किंमत काढायची आहे. ही वायची किंमत आपल्याला 0 दिलेली आहे. वाय बरोबर 0 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून समीकरण आहे आपलं एक्स वजा वाय बरोबर 1. इथे एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, वजा वायची किंमत इथे 0 दिलेली आहे बरोबर 1. म्हणून एक्स बरोबर 1 इकडचे अधिक 0 तिकडे, इकडचे वजा 0 इकडे होऊन अधिक 0 होते. एक्स बरोबर 1 अधिक 0 1 होईल, म्हणून इथे एक्सची किंमत आपल्याला 1 भेटेल. इथे 1 इकडची मी किंमत दिलेली नाही, ते वजा 1 होईल आणि इकडे 1 येईल. आता एक्सची किंमत 3 दिली असता वायची किंमत काढूया. आता एक्स बरोबर 3 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून समीकरण आहे आपलं एक्स वजा वाय बरोबर 1. एक्सची किंमत 3 वजा वाय बरोबर 1, वजा वाय बरोबर 1 इकडचे अधिक 3 इकडे येऊन वजा 3 होतील. वजा वाय बरोबर 3तून 1 गेला 2, 3ला वजाचं चिन्ह आहे म्हणून तो वजा 2 येईल. वाय वजा वजा कॅन्सल होतील, वाय बरोबर 2 येईल. वायची इथे 2 भेटेल. आता तसंच आपल्याला इथे आता एक्सची किंमत काढूया. वायची किंमत आपल्याला इथे वजा 3 दिलेली, मग वाय बरोबर वजा 3 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू. समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर 1. आता इथे एक्सची किंमत काढायची आहे, वजा, आता इथे वजा 3 दिलेले आहे, आपण कंसात वजा 3 लिहूया बरोबर 1. आता खूप मुलं असं करतात की ते वजाचं चिन्ह आहे तर वजा देतात आणि 3 लिहितात, तर मग ते चुकतं. वजाचं वजा चिन्ह येणार आणि वायची किंमत वजा 3 आहे तर मग ती कंसात लिहायची. म्हणून एक्स वजा वजा इथे अधिक होईल, 3चे 3 बरोबर 1, म्हणून एक्स बरोबर 1 अधिक 3 इकडे येऊन वजा 3 होते. म्हणून एक्स बरोबर 3तून 1 गेले 2 राहतील, 3 मोठी संख्या आहे आणि तिला वजाचं चिन्ह आहे म्हणून तो वजा आहे. तर एक्सची किंमत आपल्याला भेटेल वजा 2, इथे आपण वजा 2. अशा प्रकारे हे आपला सारणी पूर्ण झालेली आहे. आता पुढील समीकरण 5x वजा 3y बरोबर 1 चा तक्ता पूर्ण करूया. एक्सची किंमत आपल्याला इथे 2 दिलेली आहे आणि वायची किंमत आपल्याला इथे विचारलेली आहे. समीकरण आपलं 5x वजा 3y बरोबर 1, म्हणून 5 गुणुले एक्सची किंमत आपल्याला इथे 2 दिलेली आहे वजा 3y बरोबर 1. 5 दुने 10 वजा 3y बरोबर 1. आता इथे वजा 3y बरोबर 1 इकडच्या अधिक इकडे जाऊन वजा 10 झाले. वजा 3y बरोबर 10तून 1 गेला 9, 10ला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 9. आता y बरोबर वजा 9, तिकडचे वजा 3 इकडे येऊन वजा 3 भागिले होणार. आता y बरोबर वजा वजा कॅन्सल होतील, 3 एके 3, 3 त्रिक 9, म्हणून वायची किंमत आपली 3 आली आहे. तर वायची किंमत आपण 3 लिहूया. आता एक्सची किंमत आपल्याला इथं विचारलेली आहे म्हणून एक्स बरोबर प्रश्नचिन्ह आणि वायची किंमत आपल्याला इथे 8 दिलेली आहे. चला तर मग समीकरणमध्ये टाकूया. समीकरण आहे आपलं 5x वजा 3y बरोबर 1, म्हणून 5x वजा 3 गुणुले 8, वायची किंमत आहे 8 बरोबर 1. आता 5x वजा 3 8 24 बरोबर 1. 5x बरोबर 1 इकडचे वजा 24 तिकडे होऊन अधिक 24 होतील.
5x बरोबर 1 आणि 24 25 झाले. तर x बरोबर 25 इकडचे गुणिले 5 इकडे येऊन भागिले 5 होते. x बरोबर 5 एके 5 पाचा पाचा 25 म्हणून x ची किंमत इथे 5 येईल. x ची किंमत इथे 5 लिहूया. आता इकडे पुढे x ची किंमत आपल्याला परत विचारलेली आहे, y ची किंमत आपल्याला इथे -2 दिलेली आहे. चला तर मग समीकरणात ठेवू. समीकरण आहे 5x - 3y बरोबर 1. समीकरण आता x ची किंमत आपल्याला इथे दिलेली नाही म्हणून 5x - 3 गुणिले y ची किंमत इथे -2 दिलेली आहे बरोबर 1. म्हणून 5x इथे बघा वजा इकडे आहेत, इथे वजा आहेत, म्हणजे वजा वजा अधिक होईल म्हणून इथे अधिक 3 दुणे 6 बरोबर 1. 5x बरोबर 1 इकडचे अधिक 6 इकडे येऊन -6 झाले. x बरोबर 6तून 1 गेला 5, 6ला वजाचं चिन्ह आहे म्हणून -5. इकडे 5x लिहायचे राहिले, सॉरी. x बरोबर -5 इकडचे गुणिले 5 इकडे येऊन भागिले 5 होते. म्हणून x ची किंमत 5 एके 5 5 एके 5. आता इथे उत्तर येईल -1 कारण इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून x ची किंमत इथे येणार -1. तर मग इथे आपण -1 लिहूया. पुढे x ची किंमत आपल्याला इथे -4 दिलेली आहे म्हणून x ची किंमत -4 घेऊया आणि y ची किंमत आपल्याला विचारलेली आहे. समीकरण आपलं तेच आहे 5x - 3y बरोबर 1. म्हणून 5 गुणिले x ची किंमत इथं -4 दिलेली आहे म्हणून -4 आपण लिहूया. -3y बरोबर 1. म्हणून 5 चोक 20 म्हणून 20. आता इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून -3y बरोबर 1. म्हणून -3y बरोबर 1 इकडचे -20 इकडे येऊन +20 होतील. -3y बरोबर 1 आणि 20 21 होतील. आता y ची किंमत बरोबर y बरोबर 21 इकडचे -3 भागिले -3 होतील. आता y बरोबर 3 एके 3 3 7 21 इथे वजा आहे म्हणून -7 उत्तर येईल. म्हणून y बरोबर -7. y ची किंमत इथे -7. अशा प्रकारे आपल्याला ही सारणी पूर्ण करायचे. 2 मार्क भेटतील. थँक्यू. चला आता आपण बघूया पेज नंबर 27 वरील कृती 2. समीकरण 2x - 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. इथे आपल्याला x ची किंमत -5 दिलेली आहे व y ची किंमत विचारलेली आहे. तर चला आपण y ची किंमत काढूया. आता x बरोबर -5 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवून समीकरण आपलं आहे 2x - 6y बरोबर 3. म्हणून 2 गुणिले x ची किंमत आपल्याला इथं दिलेली आहे -5 -6y बरोबर 3. आता 2 पंचे 10 ते वजाचं चिन्ह आहे म्हणून 10ला वजाचं चिन्ह येईल. -6y बरोबर 3. आता -6y बरोबर 3 इकडचे -10 इकडे येऊन +10 होतील. -6y बरोबर 3 आणि 10 13 होतील. y बरोबर 13 -6 इकडचे गुणिले इकडे येऊन भागिले -6 होतील. आता y बरोबर, आता इथे आपण जर बघितलं तर दोन्ही संख्यांचा विचार केला तर हे एकही पाड्यात येत नाही म्हणून y ची किंमत आपल्याला 13 - 6 हीच ठेवावी लागेल. तर इथे y ची किंमत येईल आपली 13 - 6. आता आपण पुढील संख्या बघूया. इथे x ची किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि y ची किंमत इथं 0 दिलेली आहे. तर चला आपण x ची किंमत काढू. म्हणून y बरोबर 0 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू. समीकरण आहे आपलं 2x - 6y बरोबर 3. म्हणून 2x - 6 y ची किंमत इथं आपल्याला 0 दिलेली आहे बरोबर 3. म्हणून 2x, आता जर 6 ने 0ला गुणला तर इथे 0 उतरले म्हणून -0 बरोबर 3. आता 2x
बरोबर 3, इकडचे अधिक शून्य इकडचे वजा शून्य इकडे येऊन अधिक शून्य होतील. 2x बरोबर 3 आणि 0 3 होतील. x बरोबर 3 इकडचे गुणिले 2 भागिले होतील. आता इथे आपल्याला एक्सची किंमत भेटलेली आहे 3/2. तर इथे एक्सची किंमत आपल्याला असेल 3/2 आणि इथे आपली 3/2 लिहूया आणि इकडे 13 वजा